विजयचे मारेकरी कोण या लेखाचं अभिवाचन लेखक संदीप काळे, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. विजयचे मारेकरी कोण. माझ्या मुंबईतल्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयातून मी बाहेर पडलो. स्टेटस हॉटेलमध्ये बारामतीचे शिक्षक लक्ष्मण जगताप मला भेटण्यासाठी माझी वाट पाहत होते. मी खुर्चीत बसताच जगताप सर माझा हात हातात घेऊन म्हणाले, भाई, रविवारचा लेख पुन्हा सुरू करा. लेख बंद झाल्यापासून आयुष्यात काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मी एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो, 5 जानेवारीपासून मी पुन्हा भ्रमंती 150 वर्तमानपत्रात लिहितो आहे. तेही मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराती भाषिक पेपरमध्ये येणार आहे. जगताप सरांनी माझा धरलेला हात सोडत भुवया उंचावल्या. मी जगताप सरांशी बोलत असताना मला पुण्यावरून राधिका वहिनींचा फोन आला. वहिनी फोनवर जोरजोरात रडत होत्या. भाऊजी, विजय आम्हाला सोडून गेला, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. काय करावं काही सुचेना. समोर असलेला पाण्याचा ग्लास मी तोंडाला लावला. पाणी पिऊन झाल्यावर मला अश्रू अनावर झाले. झालेला प्रकार जगताप सरांना मी सांगितला. त्यांनी मला धीर दिला. क्षणाचाही विलंब न करता मी पुण्याच्या दिशेनं निघालो. परभणीचा असलेला विजय निकम आणि माझी मैत्री ही नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयातली. पुढं तो संभाजीनगरलाही उच्च शिक्षणासाठी सोबत होता. पुण्याला एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विजयला प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. तेव्हापासून विजय पुण्यात स्थायिक झाला. मी मुंबईतून पुण्याला गेल्यावर नेहमी विजयकडे जायचो. आमच्या भेटीगाठी नेहमी व्हायच्या. सगळं चांगलं चाललं असताना अशी वाईट बातमी आल्यामुळं मला धक्काच बसला. विजयबरोबरचे सगळे प्रसंग माझ्या डोळ्यांपुढे येत होते. विजयच्या जाण्यामुळं मलाही प्रचंड धक्का बसला होता. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. मी घरी पोचलो आणि वहिनीनं एकदम हंबरडा फोडला. मी स्वतःला सावरत बाहेर पडलो. विजयच्या घरी संपर्क केला. मन घट्ट करून विजयला गावाकडे घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स घेऊन आलो. विजयचे पुण्यातले सगळे नातेवाईक मित्र खूप बिझी, जसं काही त्यांनाच जगात काम आहे. आमच्याबरोबर येण्यासाठी कुणी हिंमतही दाखवली नाही. राधिका वहिनीचा चुलत भाऊ म्हणाला, मला डेड बॉडीजवळ भीती वाटते बुवा. त्याला तर काय बोलावं मला काही सुचेना. आम्ही पुण्यातून निघालो. विजयचा मुलगा श्रीकांत 11 वर्षांचा, मुलगी श्रीजया 4 वर्षाची. मुलगी माझ्याजवळ बसली होती. मुलगा एका हातानं विजयच्या डेड बॉडीला आधार देत राधिका वहिनीला सावरण्याचं काम करत होता. पुणं सोडल्यावर 1-1.5 तासानं वहिनींनीही आता मन घट्ट करायला सुरुवात केली होती. रडून रडून त्यांच्या डोळ्यातले अश्रू आटून गेले होते. वहिनीच्या नजरेला नजर देण्याची माझी हिंमत होत नव्हती. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मन हेलावून टाकणारं अजून एक दृश्य वारंवार डोळ्यासमोर येत होतं. विजयची मुलगी श्रीजया मला सतत म्हणत होती, काका, मला बाबांबरोबर जाऊन झोपायचं आहे. माझ्या बाबाला उठवा ना काका, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. माझे बाबा असे का झोपलेत काका? ते माझ्याशी बोलत का नाही आहेत काका? ती छोटी मुलगी केविलवाण्या आवाजात मला विनंती करत होती आणि मी तिचा एकही शब्द माझ्या कानात घेत नव्हतो. माझ्या मनाची अवस्था फार वाईट होती. विजय या जगातून का निघून गेला? कुठला ताणतणाव विजयच्या मागं होता? याचं कारण मलाही माहीत होतं आणि वहिनींनाही माहीत होतं. गेल्या 8 महिन्यांपासून विजयचं कुटुंब अत्यंत वाईट परिस्थितीतून चाललं होतं. त्या सगळ्यांमधून सावरताना आणि ती घडी बसवताना विजयला कठोर होता आलं नाही आणि त्यातून विजयला हृदयविकाराचा झटका आला. हे निमित्त झालं. मी आता सांगतोय हा प्रसंग आहे 4 वर्षांपूर्वीचा. विजय नागपूरच्या एका चांगल्या महाविद्यालयात नोकरीसाठी होता. विजयच्या आईला कॅन्सर झाला होता. आईला पुण्यात सतत दवाखान्यात न्यावं लागायचं. आईवडिलांची होत असलेली फरफट विजयला पाहवत नसे. त्यांनी मला सल्ल्यासाठी फोन केला आणि विचारलं,
मी नागपूरचं महाविद्यालय सोडून पुण्याला येणार आहे. मला पुण्यात एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी पहा. आमच्या दोघांच्याही प्रयत्नानं एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विजयचं काम झालं. आईची सेवा करत पुण्यासारख्या शहरात एका नावाजलेल्या महाविद्यालयात सेवेची संधी त्याला मिळाली. हे दोन्ही विषय घेऊन विजय आनंदी होता. पण तो काम करत असलेल्या महाविद्यालयात तो जसजसे दिवस घालवत होता तसतसे त्या कॉलेजमध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं अशीच परिस्थिती आहे हे विजयच्या लक्षात येऊ लागलं. त्या महाविद्यालयात 4-5 महिन्यानंतर पगार व्हायचा, तोही एखाद्या महिन्याचा. विजयकडे कुठून पैशाची आवक नव्हती. महाविद्यालयात असणारं काम इतकं मोठ्या स्वरूपात होतं की महाविद्यालयाच्या कामाशिवाय इतर ठिकाणी 4 पैसे मिळतील यासाठी हातपाय हलवायची संधीच नव्हती. दुसरीकडं काम मिळण्याची संधी येत होती, पण या कॉलेजमध्ये 2-4 महिने थकलेला पगार दुसरीकडे गेल्यावर मिळत नाही. असे अनेक किस्से विजय त्या कॉलेजच्या बाबतीत ऐकून होता. विजय अत्यंत स्वाभिमानी, कुणाला उसने पैसे मागेल तर शपथ. मागच्या महिन्यात मला राधिका बहिणींचा फोन आला. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. त्या म्हणाल्या 8 महिन्यांपासून विजयचा पगार झाला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी संसारासाठी लागणारा खर्च कुठून करायचा म्हणून विजय फार टेन्शनमध्ये होता. वहिनीच्या फोननंतर मी त्या महाविद्यालयाशी संबंधित असणाऱ्या काही लोकांशी बोललोही, पण काही झालं नाही. मी 4 पैशांची मदतही विजयला केली होती. गेल्या 2 महिन्यांपासून विजय प्रचंड टेन्शनमध्ये आहे असं राधिका वहिनी मला वारंवार फोन करून सांगायच्या. BP, शुगर, थायरॉईड यासारख्या आजारांनी विजयभोवती विळखा घातला होता, हेही मला वहिनीनं सांगितलं. बरं, हा प्रश्न एकट्या विजयचा नव्हता, तर त्या महाविद्यालयाशी संबंधित असणाऱ्या हजारो जणांचा होता. त्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फीस, वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी मदत, त्या महाविद्यालयावर असलेला राजकीय वरदहस्त, हे सगळं पाहता त्या प्राध्यापकांचा पगार दर महिन्याला करायला त्या संस्था चालकाला काहीच अडचण नव्हती. पण तरीही तिथं पगार का होत नव्हते याचं उत्तर कोणालाही सापडत नव्हतं. 8 दिवसांनी बोलता बोलता विजयनं मला सांगितलं होतं की राज्यात 2,500 संस्था अशा आहेत ज्या संस्थांमध्ये काम करणारे 4.5 लाखाहून अधिक शिक्षित माणसं, ज्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळत नाही. अनेक ठिकाणी तो बुडवला जातो. हे या राज्यातलं कटू सत्य आणि वास्तव आहे. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आज विजय गेला, उद्या आणखी कोणीतरी जाईल, परवा कोणीतरी जाईल. हे कधी थांबणार आहे की नाही? आम्ही विजयच्या घरी पोचलो. अख्खी गल्ली विजयसाठी थांबली होती. आमची गाडी थांबताच विजयचे अनेक नातेवाईक छाती बडवून बडवून रडत होते. विजयची आई मागच्या वर्षीच गेली. 3 बहिणी, 1 भाऊ, काका, आत्या सगळेजण माझ्याकडं पाहत होते. त्या प्रत्येकाच्या नजरा मला सांगत होत्या. मी ठरवलं असतं तर यातून काहीतरी मार्ग काढला गेला असता. कुणाचीही समजूत घालण्याची माझी हिंमत होत नव्हती. विजयच्या काकानं विजयचा मुलगा श्रीकांतला घराबाहेर नेलं. श्रीकांतच्या डोक्यावरचे केस काढले, त्याच्या पाठीवर घोंगडी पांघरली गेली. श्रीकांत तिरडी घेऊन अनवाणी पायानं विजयच्या डेड बॉडीसमोर रस्त्यानं चालत होता. खूप उशीर झाल्यामुळं विजयच्या डेड बॉडीचा वास सुटला होता. तसाच वास राज्यातल्या शोषण करणाऱ्या अनेक संस्थाचालकांच्या लालचीपणाचा सुटला आहे असा विचार माझ्या मनात ते सगळं दृश्य पाहून येत होता. मी विचार करत होतो, विजयचे मारेकरी नेमके आहेत तरी कोण? विजयच्या अख्ख्या कुटुंबाला रस्त्यावर आणायला कोण जबाबदार आहे? विजयच्या त्या लहान लहान मुलांना अनाथ करायला जबाबदार कोण आहे? ज्या बापानं विजयला त्याच्या मांडीवर लहानाचं मोठं केलं, त्याच्या मांडीवर विजयचा मृतदेह होता. हे सगळे प्रश्न एका विजयला घेऊन नव्हते. हा प्रश्न राज्यातल्या त्या शोषित असणाऱ्या उच्च शिक्षितांचा आहे, जो निमूटपणे हे शोषण सहन करतो. त्या सर्व शोषितांना हे माहीतच नाही की या शोषणाला प्रचंड राजाश्रय आहे.
हे शोषण मुद्दाम जाणून बुजून केलं जातं. या शोषणामध्ये प्रचंड अर्थकारण आहे. ज्या अर्थकारणातून संस्थाचालकांच्या आणि राजकारण्यांच्या घरातून सोन्याचं धूर निघतो. बापरे, किती सारे प्रश्न होते आणि त्यांची उत्तरंही तेवढीच धक्कादायक. दुसऱ्या दिवशी आम्ही विजयच्या अस्थी गोळा करायला स्मशानात गेलो. त्या राखेमध्ये फारशा अस्थी नव्हत्याच. असं वाटत होतं त्या संस्थाचालकानं खूप सारं शोषण करून विजयची हाडं शिल्लकच ठेवलेली नाहीत. इतकं शोषण विजयचं केलं होतं. 2 दिवस त्याच्याकडं राहून मी पुन्हा परभणीवरून मुंबईला जायला निघालो. या काळात विजयसारख्याच असणाऱ्या अनेक केस स्टडी मी अभ्यासल्या. अनेक दिग्गजांशी मी बोललो. मला वाटत होतं आपण समजतो तेवढा हा विषय साधासुद्धा नाही. तर हा विषय अत्यंत गंभीर होता. ज्यांच्याकडं भरभरून आहे तिथंही शोषण होतं, ज्यांच्याकडं जेमतेम आहे तिथंही शोषण होतं. अशा परिस्थितीत अडकलेल्या उच्चशिक्षित वर्गाला मदत करण्यासाठी, त्यांचं कुटुंब वाचवण्यासाठी कुणीतरी वाली म्हणून पुढे येणार आहे की नाही, असा प्रश्न मला पडला होता. हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल, बरोबर ना? विजयचे मारेकरी कोण, या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलंत. लेखक संदीप काळे. त्यांचा मोबाईल नंबर 9890988868. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.